तर श्री गुरुदेव दुपारनंतर जेवंती झालेलं आहे आणि मी आले बघा घास तोडायला. आता घास तर इतका लोळलेला आहे तर काही विचारूच नका, कारण पूर्णपणे झोपलेला आहे आणि प्रत्येक डोळ्याला मुळी फुटलेली, त्याच्यामुळे इतका त्रास होते काढायला. पण गायींसाठी काढावं लागणार, विलाज नाही आहे. इकडं माझं घास तोडायला चालू आहे. श्रेया आणि श्रेयाचे पप्पा गेलेत. श्रेया थोडीशी आजारी होती, मी तर सांगितलेलंच होतं पहिल्या ब्लॉगमध्ये. तिला ताप आलेली होती, त्याच्यामुळे ती दवाखान्यात गेलेली आहेत आणि इकडं माझं घास तोडायचं काम चाललंय बघा. आता घास तोडून घ्यायचा दुपारनंतर. आता मला 1-2 ते 2.5 तास घास तोडायला लागतं आणि तोपर्यंत ते येतातच बघा येरमाळ्यावरून. श्रेया आलेली आणि बघा, ऐका तुम्हीच तुमच्या कानाने ऐका, आरतीला जायची. श्रेयाला विचारतायत की तुला आरतीला यायचंय का? आता सगळे एकदम घरातले आमच्या तर उत्साहात असतात की आरतीला कधी जाणार. आता मिस्टरच्या मागं तर इतकं काम असतं, खावा करायचा असतो त्यांना घरी, तरी पण आरतीला आवर्जून येतात. गेल्या गुरुवारचा अनुभव म्हणजे आरतीला आम्ही दोघं पण गेलेलो होतो आणि मोठी मुलगी खव्यापाशी बसवली होती. तिला झोप लागली, झोपी गेलेली. खवा एकदम, आम्ही जर 2 मिनटं जर लेट होत होता ना तर खवा येतच नव्हता, कारण मिस्टर पाठीमागं राहिलेले होते, जे की प्रसाद वाटायचा होता. मंदिरात आरती झाली का म्हणजे सक्तीनुसार प्रत्येकजण भात आणा, जिलबी असं काहीतरी प्रसाद करतात आणि ते प्रसाद वाटायचं काम त्यांच्याकडे होतं. आणि मी एक घरी सरळ निघालेले, मी एक वाकडी केली. एका बाईला आवर्जून आजारी होती म्हणून प्रसाद देण्यासाठी गेले होते आणि तेवढ्यात आम्ही दोघं पण सोबतच गेलो आणि हे मोठ्या मुलीला झोपलेलं बघितलं का फास्ट खव्याकडे गेले. बघतायत तर काय खवा एकदम आलेला आहे आणि कुठंही करपलेला नव्हता, कुठलाही डाग नव्हता. खरंच गुरुमाऊली म्हणली असं, माझं लेकरू तिथं सेवा करतंय, आता त्याच्या संसार प्रपंचात कशाला आपण नुकसान करायचं. माऊली स्वतः म्हणतात, जो माझा संसार करीन त्याचा मी संसार करीन. आणि खरंच आम्ही ते अनुभवलंय. अक्षरशः माझ्या डोळ्यात असं ते खवा बघितला का डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. बापरे, हर्ष उल्हास झाला, मनातनं एक दुःख वाटलं. माझी गुरुमाऊलीनं खवा करपू दिला नाही, डोळ्यात एक आनंदाश्रू आला आणि मोठ्यानं म्हटलं स्वामींची कृपा, स्वामींनी आपला खवा करपू दिलेला नाही. मिस्टरली पण छान वाटला, आनंद वाटला. खरं तर करपला असता तर खूप सारं नुकसान झालं असतं आणि करपल्यावर थोडा सोडा करपत नाही, कारण खालून मोठा असा जाळीचा कल्लोळ राहतो. भांडं खालचं खूप तापलेलं असतं आणि वरचं पण खवा झालेला असतो घट्ट, त्याच्यामुळे शक्यतो करपतं. 1-2 वेळा आमच्याकडून करपलं तर त्याचं भरपूर असं नुकसान. गुरुमाऊलीने असं काही होऊ दिलेलं नाही आणि खवा एकदम छान होता. खरंच तुम्ही पण करून बघा, आवर्जून करा गुरुमाऊलींची भक्ती. श्री गुरुदेव.